श्री स्वामी समर्थ. जीवनात आत्ता तुमच्या ज्या काही अडचणी येत आहेत, ज्या काही परिस्थितीतून तुम्ही जात आहात, त्या सर्वांमधून बाहेर पडण्यासाठी, जीवनाचा आनंद अनुभवण्यासाठी तुम्ही देवांची भक्ती सेवा केली पाहिजे. ती निरंतर करत राहिलंच पाहिजे. या युगात देवांची भक्ती केल्याने तुम्हाला तो विश्वास, ते समाधान मिळणार आहे, जे तुम्हाला बाहेरील युगात कुठेही मिळणार नाही. तुमच्या जीवनात आता जे काही चालू आहे, जे काही होत आहे, ते सर्व काही नियोजनपूर्वक ठरलेले असते. ते कोणीच बदलवू शकत नाही. पण तुमच्या भक्तीवर तुमचा विश्वास अखंड असेल, तर तुमच्या जीवनातील दुःख, कठीण परिस्थिती, कठीण वेळ फार दिवस राहत नाहीत. त्यातून काही ना काही योग्य मार्ग नक्कीच मिळत राहतो. म्हणून देवांना शरण जा, तेथे स्वतःला समर्पित करा. मनाने व श्रद्धेने जेव्हा तुम्ही देवांसमोर व्यक्त होता, शरण जाता, तेव्हा तुमच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी या सकारात्मक पद्धतीने बदलण्यास सुरुवात होत असते. तुम्हालाही तुमचे जीवन सकारात्मक पद्धतीने बदलवायचे असेल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, जीवनात तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात आधी तुझ्यामधील नकारात्मक विचारांना बाजूला करायला हवे. तुझ्यातील राग, लोभ सर्व काही बाजूला करायला हवे. कोणतेही काम करताना तुझ्या मनात येणाऱ्या वाईट विचारांना ज्या दिवशी तू थांबवशील, त्या दिवसापासून तुझ्या जीवनात सकारात्मक घटना घडण्यास सुरुवात होईल. तू सुरू केलेल्या प्रत्येक चांगल्या कामात तुला यश मिळेल, कारण तुझी इच्छाशक्ती सकारात्मक वळण घेईल आणि त्याच सकारात्मक शक्तीने तू तुझे जीवन आनंदाने जगशील. आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा, कारण देवांचे आजचे मार्गदर्शन तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. ज्या मार्गाची तुम्ही वाट पाहत असता, तो मार्ग तुम्हाला आज देव सुचवतील. देवांचे आशीर्वाद तुम्हाला सुद्धा मिळतील तुमच्या पुढील जीवन प्रवासासाठी. म्हणून मनापासून शांततेत नक्की ऐका. जीवनात जेव्हा दुःख, संकटे येतात, ते फक्त तुझ्यातील आंतरिक शक्ती ओळखण्यासाठीच येत असतात व तुला थोडे अजून साहसी व कणखर बनवण्यासाठी येत असतात. तुझ्यातील तुलाच नकारात्मक विचारांना हरवून पुन्हा एकदा जिंकण्यासाठी. पण तू अशा वेळेस स्वतःला कधीच एका क्षणात हरवून राहू नकोस. परिस्थितीसमोर हात टेकू नकोस. त्यामुळे तुझ्या जीवनात अशा नकारात्मक गोष्टी वाढत जातात व त्यामुळे अजून थोडे थकून तू जातोस. पण आता तुला स्वतःला सावरावे लागेल. दुःख आले म्हणून हतबल न होता त्यांच्याशी नेहमी संयमाने वागले पाहिजे. तेव्हा स्वतःला अजून थोडे धाडसी बनवायला हवे. तुम्हालाही देवांच्या साथीने जीवनात पुढे जायचे असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारात सहभागी व्हा. देव म्हणतात, जेव्हा वेळ, परिस्थिती तुझ्या हातात नसते, जेव्हा तुला असे वाटते की मला आता काहीच मार्ग सुचत नाही, तेव्हा हे मार्गदर्शन नेहमी लक्षात ठेव. तू तुझे कर्म उत्तम नेहमी ठेव. तुझ्या चांगल्या वर्तणुकीत कधीच बदल करू नकोस. परिस्थितीसमोर त्यांना हरवून बसू नकोस. वेळ वाईट आहे म्हणून स्वतःमधील चांगुलपणा गोष्टी सोडून देऊ नकोस, तर त्यांचा आधार घेऊन त्या वाईट वेळेशी लढण्याचे सामर्थ्य ठेव. जेव्हा तू स्वतःला खंबीर बनवून वेळेसमोर उभा राहशील, तेव्हा त्या वेळेलाही माघार घ्यावे लागेल. कितीही कठीण काळ असू देत, त्याला माघार घ्यावाच लागेल,
कारण प्रश्न तुझ्या जीवनाचा आहे, तुझ्या आनंदाचा आहे. म्हणून आता तुलाच सुरुवात करावी लागेल, हे नेहमी लक्षात ठेव. जर तू तुझ्या जीवनात योग्य वेळी योग्य व्यक्तींच्या संगतीत राहिलास तर तुला देखील योग्य असे खूप काही जीवनात मिळत जाईल. तुझ्या चांगल्या वर्तनाने तुझे जीवन प्रवास सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा होत जाईल. तुझे चांगले कर्मच तुला तुझ्या जीवनात यशस्वी बनवतील. पण जर तू वाईट संगतीत राहिलास तर मात्र तुझे जीवन कसे व कधी बिघडेल हे तुला देखील कळणार नाही. तुझ्याबरोबरच तुझ्या कुटुंबालाही ते सहन करावे लागेल. ते दुःख, तो त्रास तुझ्या कुटुंबाला होईल. म्हणून योग्य वेळीच वाईट संगत, वाईट विचार, वाईट शक्तींचा त्याग कर आणि चांगल्या संगतीचा, चांगल्या विचारांचा स्वीकार कर. आजचा संदेश मनापासून ऐक. अनेक आशीर्वाद, प्रेम तुला मिळत जाईल, ज्याने तुझे जीवन अजूनच थोडे सुंदर बनेल. तुझ्या प्रयत्नांना देवांची साथ मिळेल. तुम्हाला देखील देवांची साथ हवी असेल तर आत्ताच साथ द्या देवा कमेंट करा. देव म्हणतात, जीवनात तू जर आमची भक्ती सेवा करत असशील, आम्हाला समर्पित होऊन तुझे कार्य करत असशील तर जीवनात तुला कधीही आम्ही इतर कोणासमोरही झुकू देणार नाही. त्यांचे पाय पकडण्याची वेळ तुझ्यावर येणार नाही. कारण तू आमचा भक्त आहेस, तू आमचा बाळ आहेस. आमच्या मार्गदर्शनाने तू तुझ्या जीवनाचा प्रवास चालू केलेला आहेस. आमची भक्ती सेवा करण्यात तू जे समाधान मानत आहेस तेच तुझ्या जीवनातील खरे सुख, समाधान आहे. तुला येथे मानसिक शांती, मानसिक बळ, सकारात्मक विचार नेहमीच मिळतील, ज्याने तुझ्या जीवनात ज्या काही अडचणी किंवा आर्थिक त्रास होत आहे त्यातून तुला योग्य असे काही ना काही करता येईल व त्याच मार्गाने तुझ्याही जीवनात नवी स्वप्नांची पहाट येईल. आम्ही तुझ्यासाठी एक आशीर्वाद, एक प्रेरणा देत आहे. तो आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी तुला देखील तेवढ्याच तत्परतेने तयार व्हावे लागेल. तेवढीच प्रामाणिकपणा तुला देखील दाखवावी लागेल. जीवनातील अमूल्य असे काही स्वीकारण्यास तुला सज्ज व्हावे लागेल. तुम्हालाही देवांचे आशीर्वाद हवे असतील तर आत्ताच आशीर्वाद द्या देवा कमेंट करा. देवांकडे तुम्ही ज्या भावनेने मागाल त्याच भावनेच्या परिणामाने देवांचे आशीर्वाद, प्रेम, कृपा, प्रचिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते. त्याच आशीर्वादाने तुम्हाला अजून एक मानसिक बळ, सकारात्मक ऊर्जा मिळत असते. ज्या उत्साहाने तुम्ही तुमच्या यशासाठी प्रयत्न कराल, प्रामाणिक राहाल व तुमच्यातील जिद्दीने जे साध्य कराल तो क्षण अविस्मरणीय असेल. तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसेल. त्या दिवशी तुमचे प्रत्येक प्रयत्न यशात बदलतील. तुम्ही ज्या गोष्टीसाठी आत्तापर्यंत प्रयत्नशील होता त्या प्रत्येक प्रयत्नांना उत्तर मिळेल. म्हणूनच देवांचे आभार नक्की माना व आभार व्यक्त करण्यासाठी नेहमी तयार राहा. देवापर्यंत तुमची कृतज्ञता पोचवा. देव तुमचे आभार, प्रेम नक्कीच स्वीकारतील व तुम्हाला नक्कीच साथ देतील. जीवनातील प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगी व्यक्तीला सोबतीची गरज असते. आपल्यासोबत कोणीतरी हवे असे नेहमीच प्रत्येकांना वाटत असते. त्या सोबतीने जीवनातील प्रत्येक लढाई आपण जिंकू असा विश्वास त्या व्यक्तीला असतो. तोच विश्वास, तीच साथ देव तुम्हाला देतील आणि देवांची साथ तुम्हाला नेहमी राहील. जेव्हा तुम्ही संकटांना न घाबरता विश्वासाने सामोरे जाण्यासाठी तयार व्हाल तेव्हा देवसुद्धा तुम्हाला त्याच विश्वासाने, त्याच प्रेमाने तुम्हाला साथ देण्यासाठी तयार असतील. हे नेहमी लक्षात ठेवा. देव आहेत यावरचा विश्वास नेहमी अढळ ठेवा. तुमची भक्ती, सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.
आजचे स्वामी संदेश आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. असाच संदेश नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.